मित्रांनो, आज आपण हा जो बलून आहे तो ह्या बॉटल मध्ये फुगून बघणार आहोत। तर आता सुरुवातीला आपण या विद्यार्थीने जोड देऊ आणि हा फुगा फुगतो का ते बघू। खाली हात न लावता फुगायचा। फुगेल तो। हा फुगा तुम्हाला फुगताना दिसला की नाही? फुगत होता फुगा। आता बघा, या बॉटलला खाली मी एक होल केलेला आहे। काय केलेला आहे? होल। आता तीच विद्यार्थिनी असेल, तिला आपण ह्या होलला असं बोट लावायला लावू आणि मग फुकायला लावू। बरं बघू काय होते तर। फुगला जातोय। आधी इझी फुगला जात होता, पण आता फुगला जातोय का तो? आता कितीही हवेचं प्रेशर आपण वरतून दिलं तरी सुद्धा तो फुगा फुगत नाहीये। याचं काय कारण असेल? एअर प्रेशर। शिकलो की नाही आपण? शिकलो ना। मग मी तुम्हाला सांगितलं की आता बघा, तुम्ही 50 विद्यार्थी या वर्गात बसले। तुम्हाला आता जागा व्यवस्थित आहे, तुम्ही एका बेंचवर 2 बसू शकतात। पण या ठिकाणी आणखी मी जर 50 विद्यार्थी घेऊन आलो तर त्यांना जागा राहील का? मग त्या मुलांना जागा राहिली नाही तर ते इथे बसू शकतील का? म्हणून इथे सुद्धा मित्रांनो मी काय सांगितलं, जिथे काही दिसत नाहीये तिथे काय आहे? हवा आहे। आता या भागात काही दिसते का तुम्हाला? पण तिथे काय आहे? हवा। पण जोपर्यंत ही हवा इथून क्लोज होत नाहीये तोपर्यंत फुग्याला फूक मारला का हा फुगा फुगतो, कारण ही मधली हवा बाजूला बाहेर निघते। पण ती जर बाहेर निघायची जी जागा आहे तीच आपण बंद केली आणि फुगा फुगवायला लागलो तर मित्रांनो हा फुगा फुगेल का? नाही, कारण तो फुगल्यानंतर त्याला जागा पाहिजे पुढे जायला। त्याला पुढे जायला जागा आहे का? आता नाही। त्यामुळे तुम्ही कितीही जोरात इकडून फुगण्याचा प्रयत्न केला तरी हा फुगा फुगणार नाही, कारण मित्रांनो इथे काय ऍक्ट होईल? एअर प्रेशर, हवेचा दाब, आणि हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे हा फुगा फुगणार नाही।